परीक्षा एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात आता हजर झाल्यात। तर रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर या आता शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाल्यात। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर ज्या रुपाली चाकणकरांच्या बहीण आहेत त्या आता पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आहेत। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला होता। खरातनं जी खाती वापरली त्या खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्यांच्या मुलांच्या खात्याचा सुद्धा समावेश होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांची चौकशी होणार आहे। दरम्यान आता शिर्डी पोलीस ठाण्यात त्या हजर झालेल्या आहेत। या चौकशीअंती काय नेमकं समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बोंधू अशोक खरातवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यामध्ये जे संशयित आहेत किंवा जे यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांची चौकशी केली जाते। त्या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांचा जबाब नोंदवण्याचं आता शिर्डी पोलिसांकडून काम सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर ते आता शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालेले आहेत। बोंधू अशोक खरात प्रकरणात ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर खरं तर ईडीकडून आणि SIT कडून संयुक्तिकरित्या या प्रकरणाचा तपास केला जातोय आणि यामध्ये ही महत्त्वाची एक अपडेट आपण आता पाहतोय। रुपाली चाकणकर यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांचं जबाब नोंदवण्याचं काम सध्या शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे आणि त्या आता शिर्डी पोलिसात हजर झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांचं नाव या प्रकरणामध्ये येत होतं। त्यांच्यासह त्यांच्या मुलाच्या नावे सुद्धा बोंधू अशोक खरात वापरत असलेल्या काही खात्यांमध्ये काही व्यवहार झालेले आहेत का त्या संदर्भातला तपास आता केला जाणार आहे आणि त्यानंतर चौकशीनंतर नेमकं काय समोर येतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर बोंधू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत। महिलांवरील अत्याचार प्रकरण झालं, त्यानंतर अनेक अपहरणांबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर यांच्याकडून। मनोज, काय अधिकची माहिती आहे? मोहिनी, खरं बघितलं तर प्रतिभा चाकणकर यांचे समता पसंतीत 4 खाती आहेत। त्यांच्या मुलाच्या नावाने 2 आणि प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने 2। शुक्रवारी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस पाठवली होती आणि चौकशीसाठी हजर राहण्याचं त्यामध्ये नमूद केलं होतं। त्यामुळे प्रतिभा चाकणकर जे आहेत त्या आज शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यांच्या खात्यासंदर्भात पोलीस जे आहेत ते चौकशी करतायत। खरं बघितलं 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार त्यांच्या खात्यावर झालेला आहे। हे खातं त्यांनी स्वतः उघडलं की त्यांना या खात्याची माहिती नाही, या संदर्भात पोलीस आता चौकशी करतायत। खरं बघितलं तर 132 खाती जी आहेत त्याची चौकशी शिर्डी पोलीस करतायत। त्यामुळे काही ईडी त्यानंतर आता CBIची देखील एंट्री या प्रकरणात होऊ शकते अशी माहिती आपल्याला मिळते। मोहिनी, नक्कीच धन्यवाद मनोज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच चौकशीनंतर काय समोर येत आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार आता त्यांची चौकशी सुरू आहे। त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। तर या प्रकरणामध्ये आता एकूण जे संशयित आहेत किंवा ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्या सगळ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत। त्यांची सगळ्यांची चौकशी होणार आहे।